मित्रांनो नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा, सस्नेह विनम्र अभिवादन. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत, तुमचं आमचं सर्वांचं आराध्य दैवत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्य निर्माण करण्याची एक भीष्म प्रतिज्ञा घेतली आणि ती भीष्म प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य आपलं वेचलं. खरं म्हणजे राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी या स्वराज्याचा पाया रचला आणि ते स्वराज्य निर्माण करण्याचं जो एक शिवधनुष्य, ते शिवधनुष्य पेलण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले मावळे कसे निवडले, मावळ्यांना संघटित करून स्वराज्य कसं निर्माण केलं, त्याची पूर्वतयारी त्यांनी कशा प्रकारे योजली आणि त्यांना मदत करणारे जे पंत कारभारी होते, ते मुत्सद्दी लोक होती, राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत बुद्धिमान आणि अत्यंत चाणक्य, चतुर, बुद्धिमान आणि मुत्सद्दी या सगळ्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिवबापासून छत्रपती शिवाजी महाराज हा जो प्रवास आहे, हा प्रवास करण्यामध्ये जी मदत केली ते अत्यंत बहुमूल्य अशी आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण ऐकत असताना, वाचत असताना किंवा त्याची माहिती घेत असताना शिवबा छत्रपती कसे झाले हा जो मूळ इतिहास आहे तो समजून घेणं फार गरजेचं आहे. शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ या स्वराज्याचा मूळ गाभा आहे, स्वराज्याचा पाया आहे. बघा, शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण बालपणी जर बघितलं तर शिवबा एक खेळताना, हसताना, बागडताना, पोहताना, दऱ्याखोऱ्यात फिरताना, हिंडताना, आपल्या सोंगड्यांबरोबर आहे ना त्या ठिकाणी कडे कपाऱ्यामध्ये आहे ना प्रवास करताना, तसेच जे तलवार चालवताना, घोडेस्वारी करताना, तालमीत खेळताना, ओढ्या नाल्यात नद्यात पोहताना, कुस्ती खेळताना, म्हणजे हे तुम्ही शिवाजी महाराजांना जर त्या काळात त्या सोंगड्यांबरोबर जर बघितलं तर असं वाटणार हा पोरगा म्हणजे एकदम उन्हाळ काहीतरी दिसतोय. आणि त्या मावळखोऱ्यातील जी पोरं आहेत ते लंगोटीवरती फिरणारी आणि गोरगरिबांची, शेतकऱ्यांची पोरं घेऊन फिरणारा हा उन्हाळ, एवढ्या मोठ्या जहागीरदाराचा मुलगा, आणि तो असाच रानामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये, जंगलामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये या उन्हाळ पोरांबरोबर फिरतोय असं तुम्हाला वाटेल. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या उन्हाळ आणि गरीब मुलांना एकत्र आणलं आणि त्यांचा उपयोग पुढे आहे की नाही स्वराज्यासाठी केला. कारण एक मावळा आहे ना तो त्या तोलाचा मोलाचा होता. कारण निवडतानाच त्यांनी असे सवंगडी निवडली की ज्यांच्याकडे जिद्द होती, चिकाटी होती आणि काय म्हणतात त्याला प्रचंड इच्छाशक्ती होती, काहीतरी करून दाखवण्याची निष्ठा होती, प्रामाणिकपणा होता आणि शूरता होती, वीरता होती. जणू काही ते हिरेच होते. म्हणजे काय म्हणतात त्याला की खाणीमध्ये, कोळशाच्या खाणीमध्ये असणारा हिरा, फक्त त्याला पैलू पाडायचं बाकी होतं आणि ते पैलू पाडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासामध्ये आणि राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सगळ्या या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम झालं. आणि एक हिऱ्या इतका चमकला आणि इतका पराक्रम त्यांनी केला की आज इतिहासात ते आजरा अमर झाले. बघा, सुरुवात आपण थोडंसं मागे जाऊया. मागच्या भागात आपण जे बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा, शिवबांचा विवाह, म्हणजे शिवबा मोठे झाले, म्हणजे 10 वर्षाचे शिवबा झाले आणि शिवबांचा विवाह करण्याचं योजले. आईसाहेब जिजाऊ यांचं लक्ष शिवबांवरती फार, म्हणजे पहिला लहानपणापासून त्यांच्या जडणघडणीमध्ये
त्यांना चांगले संस्कार लाभावेत, ते शूरवीर पराक्रमी व्हावेत, बुद्धिमान व्हावेत आणि एक राजाचे सगळे गुण त्यांच्यात यावेत, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी संपूर्ण स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी वेचलेलं आहे आणि त्यात त्यांना यश पण आलं. छत्रपती शिवाजी महाराज आज एक जाणता राजा त्यांनी घडवला. त्यांचं वय 10 वर्ष वय झालं. दिसायला सुंदर होते, राजबिंड होते, शूर होते, पराक्रमी होते. भाला चालवणे, तलवार चालवणे, घोडेस्वारी करणे, कुस्ती खेळणे, म्हणजे शिवबाला काय येत नव्हतं, शिवबाला सर्व काही येत होतं. आणि असा हा एक सुंदर असा राजपुत्र आणि त्याचा विवाह करण्याचं आईसाहेबांनी योजलं. त्यांच्या नजरेत एक मुलगी भरली. ती होती फलटणची नाईक निंबाळ घराण्यातली सईबाई. आणि सईबाई साहेबांबरोबर त्यांचा विवाह 16 मे 1640ला झाला पुण्यामध्ये. हळद लागली बंडोळ्या म्हणजे हळद लागली शिवबाला आणि आनंद उत्सव झाला. आणि जसं काही आता ह्या दोघांची जोडी जर बघितली तुम्ही तर एक म्हणतो ना की मोगरा जर बघितला तुम्ही, टपोर या मोगऱ्या शेजारी कुंदाची कळी ठेवावी, नाजूक कळी ठेवावी, अशा प्रकारे त्या दोघांची जोडी दिसत होती. आणि आनंद झाला. राजमहलामध्ये लाल महालामध्ये ह्या नवविवाहित ही जोडपं प्रवेशलं. जिजाबाईंना फार आनंद झाला. ह्या लग्नासाठी शहाजीराजांना पत्र पाठवलं होतं, परंतु शहाजीराजे कर्नाटकातील म्हणजे दक्षिण भागामध्ये युद्धामध्ये गुंतले होते, त्यामुळे ते येऊ शकले नाही. ते आपण मागच्या वेळेस बघितलं. मग ह्या युद्धामध्ये गुंतल्यामुळे ते लग्नाला येऊ शकले नाहीत. पण शहाजीराजांचं सतत लक्ष पुण्याकडे असायचं. शहाजीराजे हे शिवाजीराजांना म्हणजे शिवबाला काय आवडतं काय आवडत नाही याची संपूर्ण माहिती शहाजीराजांना असायची. आणि मग त्यांना आवडणाऱ्या सगळ्या वस्तू असतील वस्त्र असतील ते सतत पाठवत असत. पत्रव्यवहार होत असेत. शिवबाची राजमाता जिजाऊंची ते संपूर्ण माहिती घेत असत. आणि एके दिवशी शहाजीराजांनी पत्र पाठवलं, म्हणजे कर्नाटकावरून मंगळूरवरून सांडणीस्वार आला आणि ती थैली त्यांनी लाल महालामध्ये दिली. थैली उघडण्यात आली. ते पत्र वाचलं. त्या पत्रात लिहिलं होतं की शोभा आणि राजमाता जिजाऊ त्यांनी काय करावं, बंगळूरला यावं, कर्नाटकामध्ये बंगळूरला यावं. आणि मग दोघांना तिकडे बोलवल्यामुळे खूप आनंद झाला. सगळे जाण्याची तयारी झाली. मेणे असतील, पालखे असतील, घोडे असतील, हत्ती असतील. आणि मग ह्या 4 वर्षामध्ये जो काही जहागिरीचा कारभार झाला आणि त्या कारभारातून जे काही नफा झाला असेल किंवा धनदौलत जी काय तयार झाली असेल, निर्माण झाली असेल, जहागिरीचा सगळा हिशोब असेल, हे पंतांनी बरोबर घेतला. आणि ही सगळी मंडळी कर्नाटकाकडे बेंगळूरकडे निघाली. आता शिवबाला संपूर्ण नवीन असा परिसर, नवीन अशी गावं, नवीन लोकांचे राहणीमान, त्यांचं खाणं पिणं हे सगळं नवीन सगळं बघायला मिळत होतं. आणि बरंच आपण जसं बोलतो ना की थोडासा वेळ भेटला, सुट्टी मिळाली की आपण काय करायला हवं, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जातो. आणि फिरून जेव्हा परत येतो आपण, तेव्हा आपण खूप फ्रेश, खूप आनंदी, खूप उत्साही आणि नवीन काम करण्यासाठी एक नवीन ऊर्जा आपल्याला मिळते. अशाच प्रकारे शिवाजी महाराज जेव्हा पुण्यावरून कर्नाटकाकडे बेंगळूरकडे जात होते, तेव्हा त्यांना नवीन गावं दिसत होती, माणसं दिसत होती, नवीन वातावरण, नवीन अन्न पाणी, पेहरावा हे सगळ्यांचं त्यांना पाहायला मिळत होतं. आणि महाराज साहेब त्या ठिकाणी उत्सुकतेने वाट बघत होते शिवबाची. शिवबा राजमाता जिजाऊ त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी आनंद झाला. छत्रपती शिवाजी महाराज शिवबांना त्यांचा मोठा भाऊ संभाजीराजे त्या ठिकाणी भेटले. जिजाऊ साहेबांना खूप धाकट्या त्यांच्या म्हणजे शहाजीराजांच्या दुसऱ्या पत्नी तुकाई बाईसाहेब हे त्या ठिकाणी भेटल्या. त्यांचा मुलगा एकोजीराजे
ते सगळं घर कसं असं सगळं एकत्र आलं आणि भोसल्यांचं संपूर्ण घर एकत्र आलं. वाडा अगदी प्रफुल्लित झाला, आनंदी झाला. सर्वांना खूप आनंद. म्हणजे शहाजी राजांच्या आयुष्यातला पहिला प्रसंग आहे की ज्या प्रसंगामध्ये संपूर्ण कुटुंब त्यांचं एका ठिकाणी आलं आणि शहाजी राजांना प्रचंड आनंद झाला. आणि ते आनंदाचे दिवस आहे ना, म्हणतात ना, आनंदाचे दिवस पटपट पटपट निघून जातात. तसे काही दिवस इतक्या पटपट गेले आनंदाचे की म्हणजे की शहाजी राजांना जाणवलं की आनंदाचे दिवस पटकन गेले. आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की त्या शिवबाच्या विवाहाला आपण तिथं उपस्थित नव्हतो पुण्यामध्ये. मग त्यांनी काय केलं, शिवबाचा आणखीन एक विवाह करण्याचं ठरवलं. आणि मग मोहित्यांची जी मुलगी सोयराबाई, या सोयराबाईंशी शिवाजी महाराजांचा म्हणजे शिवबाचा त्या ठिकाणी विवाह झाला, दुसरा विवाह झाला. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा आनंदी उत्साहाचं वातावरण शहाजी राजांच्या त्या राजवाड्यात झालं. कारण शिवाजी महाराजांचे जे वडील आहेत शहाजी राजे, ते फार मोठे सरदार आहेत, तिथले फार मोठे ते वतनदार आहेत. आणि आदिलशहाच्या दरबारात त्यांचा फार मोठा मान सन्मान आहे. आणि त्यांचा जो राजवाडा जर बघितला तर एखाद्या राजाला लाजवेल असा तो राजवाडा होता. आणि त्यांची दिनचर्या जर बघितली तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एखाद्या राजाला लाजवेल अशाच प्रकारे त्यांची जी दिनचर्या होती शहाजी राजांची. आणि मग त्या शहाजी राजांच्या पुत्राचा एक नवीन विवाह झाला त्या ठिकाणी. आनंद वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. सर्वांनाच खूप कौतुक वाटलं की शहाजी राजांनी त्या ठिकाणी ज्या पद्धतीने यांना राजवाडा सजवला होता आणि स्वागत केलं सर्वांचं. आणि शिवबाचं जे दुसरं लग्न झालं त्यामुळे सगळे आनंदित होते. मग एके दिवशी शहाजी राजांनी ठरवलं की या सगळ्या आपल्या कुटुंबाला विजापूर दाखवायला न्यायचं. आता विजापूर म्हणजे ह्या आदिलशहाची राजधानी आणि त्या ठिकाणी ते फार मोठं त्या ठिकाणी उंच असे तटबंदी होत्या, मनोरे होते, बुरुज होते आणि कारंजे हे ते म्हणजे बगीचे वगैरे हे सुंदर असं सगळं बघण्यासाठी त्या ठिकाणी सगळं कुटुंब त्या ठिकाणी गेलं. शिवाजी महाराज पण शिवबा पण बरोबर गेले होते. पण शिवबाच्या मनामध्ये शहाजी राजे आणि जिजाऊ यांच्या जडणघडणीतून ते म्हणजे ते घडले होते. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये बादशाहांविषयी सुलतानांविषयी असणारा राग आहे, चीड आहे त्या ठिकाणी मनातून त्यांच्या ती उफाळून बाहेर येत होती. त्यांचं मन त्यांना म्हणत होतं की बादशाहाच्या दरबारात जायचं नाही, बादशाहाचं आपण काय करायचं नाही, कोणत्याही प्रकारे त्याला मुजरा काय असतो ना तो करायचा नाही, त्याला कुर्निसात करायचा नाही, त्याचं तोंड बघायचं नाही, असं मन त्याला शिवबाला आतून बोलत होतं, सांगत होतं. कारण अनेक आठवणी त्यांच्या म्हणजे म्हणतात ना, एखाद्या माणसाच्या मनामध्ये विचारांचा हलकल्लोळ निर्माण होतो, विचारांचा वादळ निर्माण होतो. आणि ते वादळ जेव्हा घोंगावतो तेव्हा माणसाला वाटते की करायचं का नाही करायचं, करू का नको करू, असं एक द्विधा अवस्था निर्माण होते. शिवबा जेव्हा तर तिथे पोचले महालात, म्हणजे आदिलशहाचा जो महाल होता त्याच्या प्रवेशद्वाराजवळ आहे ना मोठमोठे असे हशीम होते, घोडे, हत्ती, नंतर उंट आणि ती फौजा सगळ्या, नंतर बुरुज, तटबंदी, एक तटबंदी गेली की दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी अशा अनेक 7-8 तटबंद्या. आणि त्या तटबंद्यांच्या आतमध्ये हा महल, बादशाचा आदिलशहाचा महल. त्या ठिकाणी पण छत्रपती शिवाजी महाराज शिवबा त्या ठिकाणी झोकले नाहीत, वाकले नाहीत आणि बादशाला त्यांनी प्रोणिसात नाही केला. कारण त्यांच्या मनामध्ये वादळ कुठलं होतं तर ह्या सुलतानांनी आजपर्यंत ज्या पद्धतीने हिंदू समाजाला काफर समजून ज्या पद्धतीने त्रास दिला, देव देश आणि धर्म संपूर्ण नष्ट केला, हिंदूंची मंदिरं पाडली. कारण ज्या विभागात ते राहत होते म्हणजे हा जो आदिलशहानी म्हणजे रणदुल्ला खानानी शहाजी राजांना दिलेला जो प्रदेश आहे म्हणजे बंगळूर, हे शहर त्यांना असं आपण बोलतो ना गिफ्ट देणे, तर तसं त्यांनी प्रेमापोटी त्यांना दान केलं होतं. आणि ते जे बंगळूर शहर आहे, हे बंगळूर शहर हे त्या काळच्या म्हणजे जसं आपण देवगिरीचं राज्य बघितलं, देवगिरीचं राज्य हे हिंदू सम्राटाचं एक मोठं वैभवशाली राज्य, तसं विजयनगरचं राज्य होतं.
अत्यंत वैभवशाली असं आणि त्या वैभवशाली राज्य समाप्त करण्याचं काम ह्या सुलतानांनी केलं. बरं, हे सुलतान एकत्र आले कशासाठी की हिंदू राजाला नेस्तानभूत करणं, संपूर्ण त्याचं नायनाट करण्यासाठी एकत्र आले. आणि आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, बिदरचा बादशाह हे एकत्र येऊन त्यांनी काय केलं की जे एवढं मोठं साम्राज्य, विजयनगरचं भव्य दिव्य आणि प्रचंड धनसंपत्तीने संपन्न असं हे हिंदू साम्राज्य नष्ट केलं त्यांनी. आणि ह्या सगळ्या भावना शिवबाच्या मनात दाटून आल्या होत्या की अशा बादशाला आपण कोणीसात करायचा. ज्या बादशाच्या दरबारी म्हणजे निजामाच्या दरबारी जेव्हा त्यांचे मामा गेले होते, त्यांचे आजोबा गेले होते आणि त्या आजोबा आणि मामांचा त्या ठिकाणी निर्घुण हत्या करण्यात आली भर दरबारामध्ये, अशा सुलतानांच्या दरबारात आपण जाणं आणि त्यांचं कौतुक करणं आणि त्यांना कोणीसात करणं शक्य नाही. हे होणं शक्य नाही. शिवबाचं मन आहे ना आतून खूप जळफळत होतो किंवा खूप त्यांना त्रास होत होता, वेदना होत होत्या आणि त्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. शहाजीराजांना जाणवलं की शिवबा या ठिकाणी खुश आनंदी नाही आहे आणि मग ते परत तिथून निघून आले. आणि शिवबाला त्यांनी जाणवलं की आपलं जे स्वप्न आहे स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न आपला मुलगा नक्की पूर्ण करेल. कारण मुलामध्ये ते गुण दिसत होते. या मुलाला म्हणजे शिवबाला जर बादशाने दख्खन पूर्ण दिलं तरी शिवबा हा सुलतानासमोर झुकणार नाही, सुलतानाची गुलामगिरी करणार नाही, असा ठाम निश्चय किंवा शिवबाने केला होता. आणि महाराजांच्या मनामध्ये तो विश्वास निर्माण झाला, शहाजीराजांच्या मनामध्ये तो विश्वास निर्माण झाला की आपला मुलगा हा स्वतंत्र राज्य निर्माण करेल, स्वराज्य निर्माण करेल. अख्खी दख्खन जरी त्याच्या म्हणजे पायाजवळ बादशाने घातली तरीसुद्धा तो क्रूर बादशाला सलाम करणार नाही, कोणीसात करणार नाही, त्याच्यासमोर झुकणार नाही. तर मग शिवबाचे हे सगळे गुण बघितल्यानंतर शहाजीराजांनी त्यांना परत आहे ना आपल्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पाठवण्याचं ठरवलं. कारण वाघ आहे ना, सह्याद्रीचा वाघ हा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातच शोभतो, हे की नाही. पुन्हा जाण्याची तयारी झाली. जात असताना शिवाजी महाराजांनी शिवबासोबत काही तज्ज्ञ मंडळी म्हणजे जे शिवाजी महाराज, एक लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांचे जे गुरु आहेत ते आहेत आईसाहेब जिजाऊ आणि राजे म्हणजे महाराज साहेब शहाजीराजे. शहाजीराजे गनिमी काव्यातले गुरु मानले जातात, महागुरु. गनिमी काव्याचा वापर करून शहाजीराजांनी 6 वर्ष एकतर स्वतंत्रपणे केलं होतं, ते आदिलशहाच्या फौजांनी ते उद्ध्वस्त केलं. परत आहे ना 3-3.5 वर्ष आहे ना निजामशाही चालवली, म्हणजे स्वतः बादशाह त्या ठिकाणी झाले. हे मुर्तुजाला त्यांनी नावापुरता त्या ठिकाणी बादशाह केला आणि संपूर्ण निजामशाही स्वतः चालवली. म्हणजे स्वतंत्र राज्य त्यांनी आहे ना स्वतःचं निर्माण केलं होतं आणि स्वतः सम्राट होण्यासाठी त्यांनी 6 वर्ष संघर्ष केला होता. आणि त्या काळामध्ये त्यांनी जे गनिमी कावा वापरला होता, त्या गनिमी काव्यामध्ये मुत्सदीमध्ये राजकारणामध्ये आणि हे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे मोगलांशी त्यांनी 3-3.5 वर्ष जे टक्कर दिली होती आणि त्या टक्कर देत असताना झुंजत असताना जे मावळे त्यांच्याबरोबर तयार झाले, जे शूर होते, पराक्रमी होते, मुत्सदी होते, राजकारणामध्ये तरबेज होते आणि अग्नीतून तावून सलाकून निघाले होते, अशी सगळी मंडळी आहे ना, नेवी मंडळी आणखीन आहे ना शिवबाबरोबर त्यांनी दिली. आणि एक मंत्रिमंडळ तयार करून दिलं जेणेकरून स्वतंत्र राजा, शिवबा भविष्यातला स्वतंत्र राजा आहे आणि त्या राजाला एक स्वतंत्र असं त्यांनी मंत्रिमंडळ तयार करून दिलं. पेशवा म्हणजेच पंतप्रधान. बघा आता शामराज निळकंठ रांजेकर यांना त्यांनी पंतप्रधान म्हणून म्हणजे पेशवा म्हणून त्या ठिकाणी नेमलं. बाळकृष्ण पंत हनुमंते, त्यानंतर सोनो विश्वनाथ, नंतर रघुनाथ पंत बल्लाळ आत्रे, अशा ह्या तज्ज्ञ लोकांना म्हणजे मुत्सदी लोकांना, विद्वान लोकांना
राजकारणाची संपूर्ण जाणीव आणि ते संपूर्ण राजकारण जगले आणि त्यांना खडा ना खडा राजकारणाची माहिती आहे अशा तज्ज्ञ लोकांना, मुत्सद्दी लोकांना शहाजीराजांनी शिवाजी महाराजांबरोबर पाठवलं. सोबत त्यांनी घोडे दिले, हत्ती दिले, धनसंपत्ती दिली आणि शिवबाचा प्रवास स्वराज्याच्या दिशेने म्हणजेच जहागिरीच्या दिशेने, पुण्याच्या दिशेने झाला. पुण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी नव्याने परत आहे ना, आता पुणे जर मजबूत करायचं असेल, शहाजीराजे आणि जिजाऊ यांना माहिती होतं किंवा त्यांच्या पंतप्रधानांना माहिती होतं, पंत कारभाऱ्यांना माहिती होतं की जर पुणे जर मजबूत करायचं असेल, पुण्याची जहागिरी जर मजबूत करायची असेल तर ह्या प्रचंड मोठ्या अशा सह्याद्रीचा आपल्याला वापर करावा लागेल. आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये असणारी जी लोकं आहेत ते म्हणजे प्रत्यक्ष वाघच आहेत. आणि हे जर वाघ सगळे एकत्र आले आणि आपल्या बाजूने उभे राहिले तर सह्याद्रीच्या मदतीने, पाठिंब्याने आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. आता सह्याद्रीतले वाघ कोण? तर सह्याद्रीतले खरे वाघ होते देशमुख, देशपांडे, पाटील. आता देशमुख, देशपांडे, पाटील यांना जर एकत्र आणायचं असेल आणि यांची मदत घेऊन स्वराज्य जर भक्कम करायचं असेल तर ती फार तारेवरची कसरत होती. कारण जर हे देशमुख, देशपांडे आणि मराठे हे जर एकत्र आले आणि त्यांचा जर पाठिंबा जहागिरीला म्हणजे पुण्याच्या जहागिरीला शिवबाला मिळाला तर दख्खन जिंकणं बादशालाच काय, यमाला सुद्धा अवघड. इतकं ते घनदाट जंगलाने व्यापलेलं, दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेलं आणि त्या दऱ्याखोऱ्यात आणि त्या जंगलामध्ये शिरण्याची ताकद किंवा धाडस कोण करू शकतं? तर वारा करू शकतो. आणि वारा आणि मराठी दोघंच ह्या घनदाट जंगलामध्ये, त्या घनदाट अरण्यामध्ये आणि दऱ्याखोऱ्यात आहे ना जाण्याची ताकद फक्त ह्या दोघांमध्येच, वाऱ्यामध्ये आणि मराठ्यामध्ये. तर हे देशमुखांना आपल्याबरोबर आणणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. कारण तो जो काळ होता ना म्हणजे 1605 ते 1636 हा जो कालखंड आहे, हा कालखंड पूर्णपणे युद्धाचा आहे. सतत युद्ध व्हायची. हे निजामशाह, आदिलशाह, मोगल. कधी निजामशाह आणि आदिलशाहमध्ये लढाया व्हायच्या, तर कधी आहे ना मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितले मोगलाई फौजा दिल्लीवरून यायच्या आणि सतत युद्ध चालू होते. आणि ह्या सतत युद्धाच्या काळामध्ये हे जे दऱ्याखोऱ्यातले, मावळ खोऱ्यातले, आता बघा पुण्या प्रांतामध्ये 12 मावळ आहे आणि जुन्नर प्रांत जो शिवनेरी किल्ला आहे, त्या शिवनेरी किल्ल्याच्या परिसरामध्ये 12 मावळ, एकूण 24 मावळ आहेत. आणि ह्या 24 मावळातले जे काही देशमुख, देशपांडे आहेत, हे देशमुख इतके मुजोर झाले होते, इतके मगरूर झाले होते, इतके कठोर झाले होते आणि इतके भांडखोर झाले होते की स्वतःची जहागिरी राखण्यासाठी त्यांनी तिथल्या गोरगरीब लोकांवरती प्रचंड अन्याय सुरू केला होता. आणि भांडखोर होते खूप, ते आपसात खूप भांडत होते. अशा मगरूर आणि अत्यंत महाज आलेल्या देशमुखांना वटणीवर आणणं हे काही सोपी गोष्ट नव्हती. आणि ते कार्य सुरू झालं. शिवबा स्वतः दऱ्याखोऱ्यामध्ये फिरत होते आणि ह्या देशमुखांना भेटत होते. नवीन नवीन चांगले सौंगडी आपल्याला कसे मिळतील, स्वराज्याच्या कामी निष्ठावंत, प्रामाणिक आणि असे चिवट वृत्तीचे मावळे गोळा करण्याचं काम शिवबा करत होते. आणि शिवबाबरोबर पंत आणि कारभारी त्या ठिकाणी फिरत होते. तर ह्या देशमुख कसे होते, हे देशमुख, पाटील आणि हे जे होते ना, हे अत्यंत भांडखोर वृत्तीचे होते. आणि एका देशमुखाचं वतन हे दुसऱ्या देशमुखाच्या वतनाला लागून असायचं. आता दोघांची वतनं एकमेकाला लागून असल्यामुळे सतत त्यांच्यात भांडणं व्हायची. पण नुसती भांडणं नाही, भांडणं मारामारीचं रूपांतर खुणामध्ये व्हायचं. एकमेकांचे गळे कापायचे, एकमेकांच्या एकाने संसार उद्ध्वस्त करून टाकायचे, इथपर्यंत त्यांचे भांडणं व्हायची. तर त्या काळामधल्या देशमुखांची सगळी कागदपत्रं बघितली ना तर 50% कागदपत्र ही खून करणे, एकमेकांचा खून करणे, मारामारी करणे, घरं जाळणे, संसार उद्ध्वस्त करणे, नंतर ते याची जहागिरीचे कागदच पळवणे. तर ह्या प्रकारच्या ह्यांनी इतिहास त्याचा रंगलेला आहे. आणि त्या खोऱ्यामध्ये म्हणजे हे जे मावळ खोऱ्यातले जे देशमुख आहेत
या देशमुखांपैकी एकही देशमुख असा नव्हता की ज्याचे हात आहे ना रक्ताने माखलेले नव्हते. बस स्वकीयांविषयी ते लढत होते, आपसामध्ये ते लढत होते आणि आपसामध्ये लढण्यामध्ये स्वतःची ताकद त्या ठिकाणी ते घालवत होते. म्हणजे हे सह्याद्रीचे वाघ होते आणि हे सह्याद्रीचे वाघ एकमेकांचे गळे आवळण्यामध्ये आपला वेळ वाया घालवत होते आणि बादशाची चाकरी मात्र निष्ठेने प्रामाणिकपणे करत होते. तर ह्या सगळ्या सह्याद्रीच्या वाघांना स्वराज्याच्या कामी आपल्याला आणायचं आहे आणि स्वराज्यामध्ये आणून त्यांना आहे ना त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, स्वराज्याच्या कामी आणून स्वराज्य निर्माण करायचं आहे. या भावनेने छत्रपती शिवाजी महाराज शिवबा आपल्या पंत कारभाऱ्यांसोबत आहे ना त्या ठिकाणी दऱ्याखोऱ्यात फिरत होते. आता देशमुखांचे त्या ठिकाणी जर आपण काही किस्से तुम्हाला मी सांगतो बघा. जसं उतरवळीचे खोबडे उतरवळीचे खोबडे आणि कारीचे जेदे म्हणजे कान्होजी जेदे यांच्या जन्माच्या अगोदरची एक गोष्ट आहे. ह्या दोघांमध्ये फार वाद होते, प्रचंड वाद. खोबड्यांच्या घरामध्ये एक लग्न होतं आणि त्यांच्या घरामध्ये लग्न उत्सव होता. दोन्ही बाजूंचं वराड त्या ठिकाणी आलं होतं आणि वराड आल्यानंतर ह्या जयदेंच्या चुलत्यांनी आणि त्यांच्या घरातल्या मंडळींनी अचानकपणे त्या विवाह सोहळ्यावर आक्रमण केलं आणि 60 माणसं त्यांची कापून काढली. बायका मुलांसकट त्यानं सगळे कापून टाकले. बरं, हा राग त्यांनी का काढला? कारण ह्या खोबड्यांनी काय केलं होतं, त्यांचा जो एक पुरुष होता आप्पाजी जेदे याचा खिंडीमध्ये गाठून म्हणजे गाडेखिंडीत गाठून त्याचा खून केला होता, त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले होते आणि त्याच्यामुळे तो राग मनात ठेवून जेदेंनी काय केले, त्यांची लग्न समारंभामध्ये जाऊन त्यांचं लग्न उद्ध्वस्त करून टाकलं आणि 60पेक्षा जास्त माणसं त्यांची ठार केली. हे असे देशमुख एकमेकांच्या विरोधामध्ये लढत होते. लक्षात. आता रोहिड खोऱ्यातले हे दोघे पण, आता जेदे आणि खोबड्यांमधला वाद आपण बघितला. तसेच काही देशमुख असे होते ना की त्यांना असं वाटत होतं की जर आपण आपली देशमुखी टिकवायची असेल तर आपले वैरी आहेत त्यांना संपवलं पाहिजे, है ना. तर आपले वैरी जर आपल्याला संपवायचे असतील तर काय करायला लागेल. तर एका देशमुखाने काय केलं की त्यांच्या नातेवाईकांना लग्नाच्या त्या ठिकाणी त्याच्या घरात लग्न होतं, लग्नाची त्या ठिकाणी पूजा झाली, गोंधळ होता आणि त्या गोंधळाला नातेवाईकाला बोलवतं. वैरी होता तसा, दावेदार होता देशमुखीचा. त्या देशमुखाने त्यांना घरी बोलवलं आणि घरी बोलून आहे ना त्याचं संपूर्ण कुटुंब आहे ना त्या ठिकाणी आहे ना मारून टाकलं, ठार केला. तर असे हे देशमुख. बरं, देशमुखाची वतनदारी जावी किंवा त्याचं देशमुखी पद जावं यासाठी काही मंडळी काय करायची, भावकीमध्ये सतत आहे ना भांडणं चालत. भाऊबंदकी जी आहे, भाऊबंदकी म्हणजे मराठ्यांना लागलेला शाप. या भाऊबंदकीमध्ये सुद्धा आहे ना सतत भांडणं आणि कुरघोड्या आणि सतत मारामारी होत असत, एकमेकांचे खून पडत असत. तर हे काय करत, जर समजा देशमुख काही देशमुखांची देशमुखी जावी म्हणून आहे ना काही मराठ्यांनी काय केलं, त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी त्या देशमुखाच्या घरावरती आक्रमण करायचं, त्याचं घर जाळायचं, त्याचं घर खाणून काढायचं आणि मग त्यांच्या बायका पोरांना मारायचं, त्यांची तिथली जे बतनाची कागदं आहेत ती कागदं घ्यायची आणि पळून जायचं. असे प्रकार त्या काळात होत होते. म्हणजे देशमुख जणू काही म्हणतात ना मराठ्यांच्या कुंडलीमध्ये सुलतानांची अवदसा येऊन बसली होती. ते सुलतानासारखे वागत होते. कारण हे जे शूरवीर पराक्रमी मराठे होते हे झुकत होते कुणासमोर, तर सुलतानासमोर, आणि भांडत होते कुणाबरोबर, तर आपसामध्ये मराठ्यांबरोबर भांडत होते. मग यांना वटणीवर आणण्याचं काम आहे ना शिवबा आणि शिवबांच्या बरोबर असणाऱ्या ह्या पंत कारभाऱ्यांनी केलं. अनेक मावळमधल्या देशमुखांना त्यांनी समजावून सांगितलं, प्रेमाने आपल्याबरोबर घेतलं. आता सगळ्यात देशमुख खराब होते असे नाही, त्यातले काही देशमुख खूप चांगले होते. 2 देशमुखांचं नाव आहे ना ते सच्चे इमानदार होते, प्रामाणिक होते आणि ते सत्यप्रेमी होते, ईश्वराला मानणारे होते, विद्वान पण होते, शूर होते, पराक्रमी होते, धाडसी होते. त्यातला पहिला देशमुख होता तो म्हणजे मोसे खोऱ्यातील देशमुख बाजी पासलकर. मोसे खोऱ्यामध्ये बाजी पासलकर यांचं प्रचंड नाव होतं आणि त्यांचं खूप म्हणजे प्रसिद्ध होते ते फार.
तर ते का प्रसिद्ध होते? तो गोरगरीब जनतेला ते त्या ठिकाणी काय करत होते? मदत करत होते. मग कुणाचं लग्न जुळवून देण्यासाठी मदत करत होते, कुणाला त्या ठिकाणी समजा भाऊ बंदकीमध्ये समजा भांडणं झाली आणि भांडणं झाल्यानंतर कर्ता पुरुष घरातला मारला गेला, तो ते घर आहे ना अनाथ व्हायचं. मग त्या घरातील बायका पोरांना हे बाजी काय करायचे? आपल्या वाड्यामध्ये मोसे खोऱ्यातील ते देशमुख आणि मोसे गावात त्यांचा वाडा पण होता आणि त्या भव्य दिव्य अशा वाड्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी त्या अनाथ झालेल्या बायका पोरांना त्या ठिकाणी राहण्याची ती व्यवस्था करत, कुणाला कर्ज काढून देत, कुणाच्या लग्नाची व्यवस्था करून देत, कुणाला त्या ठिकाणी भांडणं लागली तर ते भांडणं सोडवत, अनेक देशमुखांच्या आपसात असणारी भांडणं मिटवण्याचं काम आहे ना ह्या बाजी पासलकर यांनी केलं होतं. आणि म्हणून त्यांचं नाव खूप त्या ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं. ते शूर होते, पराक्रमी होते. बाजी पासलकर म्हटल्यानंतर भल्याभल्यांचे त्या ठिकाणी आहे ना भल्याभल्यांना घाम फुटत असे. म्हणजे काय? तर बाजी प्रभू दिसायला कसा होता? तर बाजी पासलकर ते हत्तीसारखा असा भव्य दिव्य आणि काय म्हणतात हत्तीच्या देहाचा म्हणजे ना दिसायला खूप हत्तीसारखा आणि चेहरा आणि डोळे जर बघितले तर वाघासारखे आणि त्यांच्या मूछ होत्या ना त्या मुशा असा मूछ त्यांचे अशा पिळदार अशा मिशा होत्या आणि पिळदार मिशाचा धिप्पाड देहाचा हत्तीसारखं धिप्पाड देह असलेला बाजी, त्यांचं नावलौकिक फार होतं. बाजींना तालमीची फार आवड होती. मग तालमीमध्ये एक आनंदासारखा मुलगा त्यांनी आहे ना त्या ठिकाणी घडवला. त्याला खाण्याची आणि दुधाची सगळी व्यवस्था त्यांनी केली. त्यांच्या तालमीमध्ये त्यांनी एक यल्या मांग नावाचा आणि खंड्या महार नावाचा 2 शूरवीर असे ते पुरुष त्यांनी त्या ठिकाणी तयार केले होते. त्यांची आवडती घोडी होती ना, तिचं नाव होतं यशवंती. जसं यांना पडिजात आहे ना एक किताब होता यशवंतराव, आणि यशवंतराव किताब असलेला बाजी पासलकर यांची आवडती घोडी होती, तिचं नाव पण यशवंती त्यांनी ठेवलं होतं. ह्या यशवंतीला पळवून न्यायचं आणि आदिलशाला भेट द्यायचं अशा कटकारस्थान सोनू दळवी आणि बाजींचा जावई होता त्यांनी केलं. दोघांनी त्या ठिकाणी काय केलं, बघितलं की बाजी एके दिवशी त्यांनी बरोबर पाळत ठेवली आणि एके दिवशी 500 लोकांना घेऊन तो आला आणि छापा टाकला. त्यावेळेस बाजी जेवण करत होते आणि अचानक ही धाड पडली तर फार मोठं त्या ठिकाणी हाणामारी झाली आणि झटपट झाली, फार मोठी झटपट झाली. या झटपटीमध्ये याल्या मांगाने काय केलं, त्या सोनू दळवीला त्या ठिकाणी ठार केलं, आडवा पाडला आणि खुद्द बाजीने जावायला आडवा पाडला आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर असलेले जे काही मारेकरी आले होते ते सगळे पळून गेले. कारण त्यांच्या म्होरक्या पडल्यामुळे ते मारेकरी जे आले होते ते सगळे पळून गेले. तर अशा प्रकारे ते त्या ठिकाणी झटपट संपली आणि ती एक प्रकारचं युद्धच झालं, छोटं खाणी युद्ध. आणि त्या ठिकाणी याला मांग असेल, खंड्या महार असेल, नंतर अनंत असेल आणि हा बाजी जी होते त्या बाजीच्या दरबारामध्ये जवळजवळ येणार 100 लोक नोकर चाकर कामाला होते आणि बाजूच्या दरबार नाही म्हणता येणार त्यांना, वाड्यामध्ये ते एक देशमुख आहेत, त्यांच्या वाड्यामध्ये 100 नोकर चाकर आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांनी येणार राजपूत, जवळजवळ राजपूतांचे शूरवीर पराक्रमी राजपूतसुद्धा त्यांनी त्यांच्या ठिकाणी कामाला ठेवले होते. तर असा या बाजूचा जो पराक्रम आहे, बाजी पासलकरच्या पराक्रमाचं वर्णन करणारा पोवाडा यमाजी नावाच्या शाहिराने लिहिला आणि तो स्वतः त्यांनी लिहिला पण आणि गायला पण. तर असा हा बाजी. आणि दुसरे होते अत्यंत निष्ठावंत, प्रामाणिक आणि सज्जन, ते होते कान्होजी जेदे, जे शहाजीराजांच्या बरोबर कर्नाटकामध्ये होते. तर हे 2 जर देशमुख सोडले तर बाकी सगळे देशमुख आहे ना हे लोकांना त्रास देणारे आणि लोकांची पिळवणूक करणारे, स्वराज्यासाठी त्यांचा काही उपयोग होईल असं वाटत नव्हतं. त्यांना वटणीवर आणणं फार गरजेचं होतं. ह्या देशमुखांच्या जाचामध्ये भरडले जात होते कोण, तर गरीब जनता, रयत. ह्या मावळ खोऱ्यातील जनता अत्यंत त्रस्त झाली होती ह्या देशमुखांच्या सतत भांडणामुळे. आता त्रस्त झाली होती म्हणजे कशा प्रकारे,
तर त्याची एक उपमा त्याला देता येईल. जसं काही 32 दातांच्या सासरवासामध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार न करता जीभ आहे ना आपलं संपूर्ण आयुष्य घालवते, अशा प्रकारे त्या मावळखोऱ्यातील जनता रयत आपलं दुःख सहन करत होती. तर अशा प्रकारे पण ह्या रयतेला सुख देण्याचं काम, ह्या रयतेला आनंदी करण्याचं काम शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून त्या ठिकाणी केलं. छत्रपती शिवाजी महाराज शिवबा आपल्या जे पंत कारभारी यांच्याबरोबर मावळ खोऱ्यात फिरत होते. मग रोहिडचं मावळखोरं असेल, नंतर कानद असेल, नंतर जे शिवगंगा खेळे असेल, अशा अनेक जे 12 मावळ आहेत या 12 मावळामध्ये ते प्रवास करत होते. मुठेखोरं असेल, ह्या खोऱ्यात जाऊन त्यांनी देशमुखांना भेटत होते आणि ते बाजीला भेटले. कारण बाजी हा अत्यंत सज्जन व्यक्ती होता. बाजी शिवाजी महाराजांच्या, शिवबाच्या आणि जिजाऊंच्या प्रभावामुळे शिवबाचा सवंगडी झाला. असं बाजीचं जर वय बघितलं तर 65 वर्षाच्या आसपास आहे आणि शिवबाचं वय किती आहे? 10-11 वर्षाचे शिवबा. आता एवढ्या लहान शिवबाचा 65 वर्षाचा गडी हा काय झाला? मित्र झाला. म्हणजे प्रभाव बघा हे ना, म्हणजे मैत्रीला वयाची अट नसते. आणि बाजी जेव्हा शिवाजी महाराजांची सवंगडी झाले किंवा शिवबाशी त्यांची मैत्री झाली आणि मग ते सतत लाल महालात यायला लागले आणि त्यांची मैत्री आणखीन गाढी झाली. ते शिवबाचे भक्तच झाले, अगदी त्यांच्या प्रेमातच पडले. आणि मग बाजीमुळे आजूबाजूच्या जे मोसेखोरं असेल किंवा इतर खोऱ्यातील जे काही पाटील होते, देशमुख होते, देशपांडे होते, यांच्यावर पण फार मोठा परिणाम झाला. हे पण हळूहळू काय करायला लागले? शिवबाची जहागिरी किंवा जहागीरदार शिवबा आणि त्यांचं वर्चस्व मानायला त्यांनी सुरुवात केली. पण काही देशमुख असे होते की ते मानायला तयार नव्हते, कोण शिवबा आणि कसला जहागीरदार आणि कुठून आला वगैरे वगैरे. मग त्यांना धडा शिकवण्याचं काम शिवबाने केलं. एका जहागीरदाराला म्हणजे एका देशमुखाला समजावून सांगितलं, तो तयार होईना, तो उलटसुलट बोलायला लागला. मग त्याला बांबूच्या फटक्याने येण्यास सरळ केला. एक देशमुख असा होता की तो ऐकायला तयार नव्हता, खूप आरेरावी करायला लागला, अंगावरच धावून आला. मग त्याला त्या ठिकाणी ठार मारलं. असा एक काही देशमुख होता की त्यांनी काय केलं, इतका खोडसळ होता आणि इतका मगरूर होता, इतका म्हणतात ना नालायक होता की त्यांनी ह्याच्या शिवबाबरोबर असणाऱ्या घोड्यांच्या शेपट्याच कापल्या. मग याला समजावून सांगून ऐकत नाही म्हटल्यानंतर शिवबाने त्या ठिकाणी आज्ञा केली आणि पंत कारभाऱ्यांनी त्याला सहमती दिली, सगळ्यांनी जिजाऊंनी सहमती दिली आणि त्या देशमुखाचे हात पाय तोडण्यात आले. तर अशा प्रकारे ना बघा, साम दाम दंड भेद हे सगळं वापरावं लागेल जर तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं असेल, स्वतःचं राज्य निर्माण करायचं असेल. देव देश आणि धर्माचं राज्य निर्माण करण्यासाठी तुम्हाला सर्व तत्त्व वापरावे लागतील. साम दाम दंड भेद सगळं वापरावं लागेल. कोणी प्रेमाने येईल आणि कोणी जोरदबस्तीने किंवा त्यांच्यावरती अत्याचारी लोक आहेत त्या अत्याचारी लोकांचा, अधर्मी लोकांचा नाश करून तुम्हाला पुढे जावं लागेल. चांगल्या लोकांना एकत्र आणावं लागेल, अधर्मी लोकांचा नाश करून येणं तुम्हाला तुमचं स्वराज्य निर्माण करावं लागेल. आणि ते काम आहे ना शिवाजी महाराज त्या ठिकाणी, शिवबा त्या ठिकाणी करत होते. आणि हळूहळू शिवबा आपलं स्वराज्य निर्माण करण्यासाठी मावळ्यांची निवड करत होते. एक एक आहे ना मावळा, ते जेव्हा मावळ भागामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये, गावाखेड्यामध्ये जात असत ना, या दऱ्याखोऱ्यामध्ये बसलेली जी गावं आहेत त्याच्यात जात, तेव्हा आहे ना ते हेरत असं पाळत ठेवत की एखादा चांगला मुलगा भेटतोय का, की ज्याच्याकडे ती गुणवत्ता आहे, पात्रता आहे, योग्यता आहे, जो चपळ आहे, ताकदवान आहे, त्याच्याकडे शूरता, वीरता, पराक्रमाचे गुण दिसू शकतात, असं ते ना बघत. आणि तसं शिवबा कसे होते की लहानांमध्ये एकदम लहानासारखे वागत आणि थोरांमध्ये थोरांसारखे वागत. त्यामुळे अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या शिवबाला एखादा मुलगा जर मनात भरला की त्याला जवळ बोलवत. आता राजा जवळ बोलवते म्हटल्यानंतर त्या मुलाच्या मनात जरा भीती निर्माण होईल, पहिले उत्सुकता निर्माण होईल की एवढा मोठा राजा, जहागीरदार आपल्याला या ठिकाणी जवळ बोलवतोय, म्हणजे आनंद वाटायचा. परंतु दुसऱ्या क्षणी त्याच्या मनामध्ये भीती निर्माण व्हायची की
हा जवळ बोलवते म्हणजे काय, आपलं काय चुकलं की काय? कारण अगोदरचे जे बादशाहचे जे अधिकारी यायचे ना, आणि त्या ठिकाणी जे खेड्यापाड्यात गावामध्ये फिरायचे आणि असा रागट स्वभाव त्यांचा असायचा, आणि त्या नागरिक तिथल्या ज्या रयतेला मुलांना वगैरे जवळ बोलवायचे आणि त्या माणसांना त्या ठिकाणी मारायची लोक, आणि त्यामुळे त्या मुलांना भीती वाटायची. पण शिवबांनी जवळ बोलवलं त्यांना, त्या ठिकाणी बरं वाटलं, आनंद वाटला आणि थोडी भीतीही वाटली. पण जवळ गेल्यानंतर शिवबा जेव्हा गोड बोलले तेव्हा तो हो मुलगा अगदी वितळूनच गेला आहे ना, विरघळून गेला त्यांच्या प्रेमामध्ये. आणि मग असे शिवबानी एक 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 आहे ना मावळे गोळा केले. तानाजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी मालुसरे, नंतर सूर्याजी काकडे, असे राणावणामधली ही पोरं सगळी शेतकऱ्यांची गरीब पोरं शिवबानी गोळा केली, सवंगडी तयार केली. याच्या अगोदरच्या काळामध्ये म्हणजे अगोदर जर बघितलं बालपणापासून त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे जे सवंगडी होते ते बापूजी देशपांडे असतील, त्यांची मुलं होती, जे नारायण, चिमणाजी, बाळाजी हे त्यांच्याबरोबर होते. म्हणजे अगदी लहान वयापासून त्यांचे जे सवंगडी होते ते वयांचा जर विचार केला तर कोणी वयाने लहान होतं, कोणी वयाने मोठं होतं. हे सगळ्या प्रकारची लोक म्हणजे सगळ्या प्रकारचे सवंगडी आज शिवबाचे मित्र झाले होते. आणि मित्र जेव्हा लाल महालामध्ये येत आणि शिवबाचं आदरातिथ्य आणि आईसाहेबांचं प्रेम, आईसाहेबांची माया शिवबा इतकीच त्यांच्यावरती असे, तर ते खूप आनंदित होत. ही सगळी सवंगडी आहे ना शिवाजी महाराजांचे म्हणजे शिवबाचे इतके निष्ठावंत सेवक झाले, इतके कठ्ठर मित्र झाले की शिवबासाठी ते काळीजसुद्धा काढून द्यायला तयार, इतके त्यांची मैत्री किंवा इतकी भक्ती त्यांच्यावरती शिवबावर त्यांची जडली. मग आता ते काय करत, मग शिवबा जेव्हा सांगे चला निघायचो, तर लगेच घोडे तयार होत आणि रात्री अपरात्री घोडी ही राणावणात दऱ्याखोऱ्यात अशा ना ते घोडी घेऊन ते फिरत. मग कधी कधी देवदर्शनाला जात. आता देवदर्शनाला जाण्यासाठी जेव्हा घोडी निघत पुण्यावरून जेजुरीला, मग पुण्यावरून मोरगावला, पुण्याहून आळंदीला हे प्रवास होत असे, रात्र अपरात्र आहे नाही कधी. आणि काळाचं वेळेचं काही बंधन नाही, भूक ताण हरपलेली ही सगळी वेडी पोरं. आणि मग शिवबा त्यांना सांगत असे की आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे श्रींची इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा आहे, स्वराज्य आहे ना, स्वतःचं राज्य निर्माण व्हावं, स्वराज्य निर्माण व्हावं ही श्रींची इच्छा, श्रींच्या मनात फार आहे की स्वराज्य निर्माण व्हावं. म्हणजे ज्या मुलांच्या ओठावरती काळी अशी रेषसुद्धा नाही आहे अशा पोरांनी ठरवलं की स्वराज्य निर्माण करायचं आहे. किती प्रचंड इच्छाशक्ती असेल त्यांच्यामध्ये. आणि ही प्रचंड इच्छाशक्ती कोणामुळे आली तर शिवबामुळे. आणि शिवबामध्ये हे सगळं प्रचंड इच्छाशक्ती कुणामुळे आली तर आईसाहेब जिजाऊमुळे. तर अशा प्रकारे शिवबा घडत होते, मावळे घडत होते. आणि असंच हा प्रकार हे नाही की जो शिवबा आपल्या मावळ्यांना घेऊन येणं, ह्या सवंगड्यांना घेऊन येणं, खोऱ्यामध्ये राणावनामध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये फिरत असताना ही बातमी आहे ना कुठेतरी बादशाच्या जे ठाणेदार होते, शिरवळचे ठाणेदार वगैरे त्यांच्यापर्यंत पोचली. तर ते हसत म्हणत काय जहागीरदाराचा पोरगा, आणि जहागीरदाराचा पोरगा उन्हाळ टप्पू अशा ज्या उन्हाळ पोरांबरोबर भिकार पोरांबरोबर फिरतो, वाया गेला पोरगा. बरं हीच गोष्ट आहे की नाही पुढे आता कसं असते, एखादी गोष्ट वाऱ्यासारखी पसरते, कारण तो जहागीरदाराचा मुलगा आहे शिवबा. मग ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आणि ती अगदी आदिलशहाच्या दरबारापर्यंत पोहोचली. आणि आदिलशहाच्या दरबारात सुद्धा ती जे आहे ना कुजबूज सुरू झाली की शहाजीराजांचा एवढे मोठे सरदार शहाजीराजे आणि त्या शहाजीराजांचा मुलगा हे एकदम भिकार आणि उन्हाळ पोरांबरोबर फिरतो, पोरगा वाया गेला. अशा प्रकारची कुजबूज त्या ठिकाणी सुरू झाली. परंतु त्यांना माहीत नव्हतं की काय ही वेडी पोरं म्हणतात ना, वेडी माणसं इतिहास निर्माण करतात आणि शाणी माणसं तो वाचतात. आणि अशाच प्रकारे ही जी खोडकर होती, वेडी होती, उन्हाळ होती, राणा वनामध्ये फिरणारी ही जी पोरं होती, ही पोरं म्हणजे शिवबासाठी काय होती माहीत आहे. शिवबा हा म्हणजे स्वतः शिवबाला जर तुम्ही लाल महालात बघितलं तर प्रभू रामचंद्राचे सगळे गुण त्यांच्यात दिसत. ते त्या ठिकाणी रामायण महाभारताच्या गोष्टी, राजनीती याच्यावरती चर्चा विचारविनिमय करण्यामध्ये मग्न असत.
आणि शिवाची आराधना करण्यामध्ये मग्न असत, स्वतःला म्हणजे हरपून जात, संपूर्ण परमेश्वराच्या चरणी स्वतःला अर्पण करत. आणि ह्या शिवबांसाठी हे जे मावळे लोक आहेत ना, ही सगळी मावळे हे त्याच्यासाठी म्हणजे हनुमान होते, नंतर नीळ होता, नंतर जामवंत होते, हे नाही तर असे म्हणजे ही एक जशी प्रभू रामचंद्राची वानरसेना होती तशी ही शिवबाची वानरसेनाच होती, आहे की नाही. तर मग ह्या वानरसेनेला घेऊन शिवबा काय करत असेल तर दऱ्याखोऱ्यात आणि फिरत असे. कुठला रस्ता जवळचा आहे, कोणता रस्ता लांबचा आहे, कोणती लोकं आपली आहेत, कोणती लोकं आपली नाही आहेत, कोणती लोकं आपल्याला मदत करतील, स्वराज्याच्या कामी कोणते किल्ले महत्त्वाचे आहेत, मग त्या किल्ल्याची इत्थंभूत माहिती सगळी खडा माहिती गोळा करण्याचं काम आहे ना, ही आपले त्या सोंगड्यांना घेऊन शिवाजी महाराज करत होते. आणि ही इतकी गुप्त प्रक्रिया असायची की कुणालाच काही त्याविषयी माहिती पडत नसेल. पण ते हळूहळू काय करायला लागले, कोंढाण्याचाच भाग जो आदिलशहाचा भाग आहे त्या प्रदेशात सुद्धा जायला लागले आणि तिथे जाऊन त्या किल्ल्यांची माहिती त्यांनी घेतली. नंतर कोंढाणा असेल, तोरणा असेल किंवा इकडे म्हणजे जितके ठिकाण असेल, लोहगड असेल, तर या सगळ्या गडांची ना इत्थंभूत माहिती त्यांनी घेतली. म्हणजे गडावर किती सैनिक आहेत, दारुगोळा किती आहेत, त्या ठिकाणी जमेची बाजू कोणती आहे, त्या ठिकाणी कमजोर बाजू कुठली आहे, आयत्या वेळी आपला तिथं कोण मदत करू शकतं, आयत्या वेळी आपला मित्र कोण, आयत्या वेळी आपला शत्रू कोण होऊ शकतो, ही खडा माहिती त्यांनी त्या ठिकाणी गोळा केली होती. बघा, स्वराज्य निर्माण करण्याची प्रक्रिया पाया रचला जिजाऊ माँसाहेब आणि शहाजीराजांनी, परंतु स्वराज्य निर्माण करण्याचं काम आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने आपल्या सौंगड्यांना घेऊन केलं ते अत्यंत कौतुक करण्यासारखं आहे. त्याच्यातून खूप मोठी प्रेरणा आपल्याला मिळेल अशा प्रकारचं ते काम आहे. शिवाच्या आयुष्यामध्ये एक मोठा प्रसंग म्हणजे सतत शिवबाला जर तुम्ही बघितलं तर शिवबा हे स्मित हास्य करणारे, गोड बोलणारे, प्रेमळ वागणारे आणि एक दैवी पुरुष ते. कधी कधी रागवत, कधी राग का येत त्यांना, सैतानी प्रवृत्ती, सुलतानी प्रवृत्ती जर एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून त्यांना दिसली तर त्या सैतानाला ठार करण्यासाठी आहे ना त्यांचा राग उफाळून बाहेर येत असेल. अशीच एक घटना घडली. रांजाचा पाटील होता, बाबाजी पाटील. त्या रांजाच्या पाटलाने काय केलं, एका महिलेचा, गरीब महिला आहे त्या महिलेचा त्या ठिकाणी अपमान केला, त्याच्या अब्रूवरती हात घातला. आता एका स्त्रीच्या अब्रूवर हात घालणारा माणूस आणि तो पण स्वराज्यात आपल्या व्हावा, जे स्वराज्य आपण निर्माण करतोय, देव देश आणि धर्माचं स्वराज्य निर्माण व्हाव्यासाठी यासाठी ही धडपड सगळी चालू आहे. आणि अशा ह्या जहागिरीत आपल्या जर असा एखादा व्यक्ती जर असेल आणि तो पण पाटील, शिवबांचा राग म्हणजे पायाची म्हणतात ना मस्त जो आग आहे, अग्नी आहे, तळ पायाची आग मस्तकात गेली. शिवबाने आपल्या दोन तीन घोडेस्वारांना पाठवलं त्याला आणण्यासाठी. पण पाटील उद्धट, मगरूर होता, हरामी होता. तो काय म्हणाला, हे कुठला शिवबा आणि कुठला जहागीरदार, मी पिढी जात पाटील आहे या गावचा, मी माझ्या गावात काही पण करेन. आणि हे उत्तर जेव्हा शिवबांना येऊन त्या मावळ्यांनी सांगितलं, शिवबांनी आपली फौज पाठवली आणि त्याला धरून आणला, पकडून आणला आणि समोर उभा केला. समोर उभा राहताच आहे ना शिवबांनी त्या सगळ्या प्रकरणाची सगळी माहिती घेतली, दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं. गरीब तो शेतकरी आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाविषयी, अत्याचाराविषयी सांगत होता. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर शिवबांनी त्या ठिकाणी आहे ना त्यांच्या आयुष्यातला पहिला निर्णय दिला, जो लाल महालाच्या सदरेवरती त्या ठिकाणी त्यांनी आज्ञा केली की या क्षणी त्या पाटलाचे गुडघ्यापासून पाय तोडा आणि कोपऱ्यापासून हात तोडा. पाटलाचा चौरंग झाला. आणि ही जी शिक्षा आहे ना, पाटलाला मिळालेली शिक्षा, ह्या शिक्षेने त्या प्रजेमध्ये शिवाजी महाराजांविषयी जो आदर निर्माण झाला आणि जिजामातांना आता खूप आनंद वाटला, खूप म्हणजे इतक्या त्या प्रसन्न झाल्या की शिवबाच्या रूपाने भविष्यातला एक राजा तयार होतोय, प्रभू रामचंद्र तयार होतोय हे बघितल्यानंतर त्यांना फार आनंद झाला, खूप आनंद झाला. आणि
तो शिवबाने दिलेला न्याय त्या प्रजेला अत्यंत आनंद निर्माण करणारा, उत्साह निर्माण करणारा आणि एक असा राजा निर्माण होतोय जो आपल्या सुखदुःखांना जाणून घेईल, जो आपला त्रास, आपल्या वेदना समजून घेईल, आपल्या सुखदुःखात सामील होईल, असा आपला राजा तयार होतोय. जो राजा आपलं स्वराज्य निर्माण करतोय. आपलं राजाचं स्वराज्य नाही आहे, स्वराज्य, स्वतःचं स्वराज्य, जे प्रत्येकाला वाटतं की आपलं आहे. आणि असल्या ह्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये एक पाऊल पडलं होतं. सवंगडी हळूहळू जमा होत होते आणि ह्या सवंगड्यांना घेऊन उनाड असणारे सवंगडी जे आता काय करत होते, तालमीमध्ये एकत्र येत होते. आता हेच उनाड जे सवंगडी आहेत हे तलवारीचे 2 हात करत होते, धनुष्यबाण चालवत होते, तलवार चालवत होते, घोडेस्वारी करत होते, मल्लविद्या शिकत होते. सगळ्या प्रकारची युद्धनीती आहे ना आणि युद्धशस्त्रांचा ते वापर करायला लागले होते. आणि शूरबीर पराक्रमी एक फौज शिवबाची तयार होत होती. ज्या मावळ्याचा, त्या फौजेचा वापर भविष्यामध्ये छोटे छोटे किल्ले जे होते ना, या पुण्याच्या आजूबाजूला कोंढाणा होता, लोहगड होता, तिकोणा होता, तोरणा होता, नंतर पुरंदर होता. हे सगळे किल्ले त्याला काबीज करायचे होते. कारण ज्याच्याकडे किल्ले तो संपूर्ण प्रदेशावरती आपला काय करू शकतो, वर्चस्व ठेवू शकतो. आणि हे सगळे किल्ले जे होते ना, हे किल्ले सगळे आदिलशहाच्या ताब्यात होते. आणि ह्या सगळ्या किल्ल्यावरती आदिलशहाचे त्या ठिकाणी किल्लेदार होते. त्यामुळे हे किल्ले ताब्यात येणं फार गरजेचं आहे. आणि मग हे किल्ले कसे ह्या बादशाच्या त्या अंमलदारांना, ठाणेदारांना वाटत होतं उनाड येणं ही जी पोरं आहेत, पण ह्या उनाड पोरांनी कशा प्रकारे हे किल्ले काबीज केले याविषयी आपण पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान.